त्याच्यातलंच एखादं उदाहरण घेऊया. हे पहा, बोल किती मायनस समजलं? लक्षात आलंय का? आता बघा आता कसं करायचं. 5 0 7 0 9. ओके. आता सांगा, आता काय करू? पुढची कोणती? किती अंकी? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. त्याच्यामुळे आता कुठंच काही नाही, एकमेकासमोरच आपल्याला ते आकडे टाकायचे आहे. सांगा आता. 3 नंतर 2 2 पुढे 8 पुढे 1 आणि त्याच्या पुढे 5. सांगा आता मला. हे झाले लिहिण्याची पद्धत. आज येतं लक्षात? मग आता मला सांगा, 5 3 गेले 2. किती? 2 कुठे लिहू? इकडे नाही. कुठे लिहू बा? याच्या शेजारी 2 या ठिकाणी लिहायचे आहे. मग सांगा मला, 5 3 गेले, खाली किती राहते? 2. मग काय आता 20 मधून किती काढून टाकायचे आपल्याला? 2 काढा. मग 20 मधून 2 गेले, खाली किती राहतील? 18. कुठे लिहू मग? हा, 7च्या शेजारी. मग आता किती झाली ही संख्या सांगा बरं? 187 मधून किती काढून टाकायचे आपल्याला? काढा बरं. 179. हा, काढा बरं. मग सांगा किती झाले? ओके. 1790. यामधून 1 काढा. 1789. व्हेरी गुड. 1789. मग आता यातून किती काढायचे आपल्याला? चला काढा. 5 काढा बरं. मग आता आपल्याला 5 काढताना ह्या 9चाच विचार करा फक्त. त्या 9 मधून 5 काढून टाका ना. 4. किती? 4. आणि हे 9 जसेची तसे. हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. हे कळालं? कळालं का? हा, इकडं बघा. आता मला सांगा, आपण आता हे सारखे अंक आहे. हा, काय आहे? सारखे अंक. परंतु या सारखे अंक कधी कधी नसतात. मग आपण त्यावेळी काय करणार आहोत बरं? हा, हे पुढचं उदाहरण. पुढचं उदाहरण आपण सारख्या अंकाचं घेणार नाही आहोत. बघा, पुढचं उदाहरण आपण कोणतं घेऊ शकतो बरं? घ्या आता. बघा ही संख्या वातावरण. काउंट करा पटकन. मोजा ना. किती? 3524 मायनस 300. आता ही पण हातची आहे, पण आपल्याला हातचा द्यायचा नाही. ही किती अंकी संख्या आहे? 4 अंकी. आणि ही किती अंकी आहे? मग आता आडवी आपल्याला येत होती, बरोबर आहे की नाही? पण उभी नाही येत ना. उभी कशी करणार आहोत? ती कमी वेळेत, कमी वेळेत आणि बिना हातची. बघा, हे जसे जसे मांडायचे आपल्याला. सांगा. 2 3 4 मायनस. मग मला सांगा, हा
ती संख्या आहे का? नाही. मग ती किती नंबरची संख्या आहे ही? शतक. कोणती संख्या ही? मग इथं शतक कोणते आहे? हे शतक आहे 3. हे 3 आणि हे 5. मग आता सांगा बरं, इथं काहीच नाहीये, आहे का काही? मग ते आहे तसे रंगवलेले आहे. मग 6 जशीची तशी. लक्षात आलं का? ही अशी संख्या जर आली तर आपल्याला काय करायचं? याला जोडी नाही. मग त्यावेळी 6 बरोबर खालच्या संख्येच्या खाली एक साईडनी द्यायची आहे. मग सांगा आता हे किती झाले? 65. 65 मधून 3 काढून टाका. 62. चला आता संख्या मोजा. संख्या काय? 622. मधून 3 काढून टाका. 'किती जणांना कळालं? किती जणांना कळालं? कळालं ना? हो. आता